नमस्कार, मी राजेंद्र साबळे. आज आपण पाहणार आहोत आपले जे जीवन आहे ते आनंदमय करण्यासाठी आपण कोणकोणती पावलं उचलली पाहिजेत या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर आपले जीवन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज उठल्या उठल्या आपण मेडिटेशन करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण सकारात्मक विचार त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. सकारात्मक सेल्फ टॉक रोज सकाळी सकाळी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. रोज आपण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी हलकासा व्यायाम करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं जीवन हे अतिशय आनंदी त्या ठिकाणी होणार आहे. आपण जीवनामध्ये ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण आनंद घेणं गरजेचं आहे, त्याच्यात आनंद शोधणं गरजेचं आहे. दुसरी पुढची जी पायरी आहे त्याच्यामध्ये आपण आपलं जी काय कंपॅरिझन आहे, आपली जी काय तुलना आहे इतरांशी कोणाशीही करायची नाही. ह्या विश्वाची लोकसंख्या सर्वसाधारण 800 करोड आहे. भारताची लोकसंख्या 140 करोड आहे. तर आपली ही तुलना इतर कोणाशीही न करता आपली तुलना ही आपल्या स्वतःशीच करणं गरजेचं आहे आणि रोज आपण त्या ठिकाणी प्रगती करणं गरजेचं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्याकडं आत्ता उपलब्ध आहेत तर त्याच्यासाठी आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं जीवन त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती त्या जीवनामध्ये आपण होत असते. आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या बाबतीत तसेच इतरांच्या बाबतीत राग, द्वेष, संताप, चीड, भीती, दुःख, न्यूनगंड हे अजिबात ठेवलं नाही पाहिजे, कारण त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर होत असतो. म्हणून हा जो आहे तो त्या ठिकाणी आपण अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये राग त्या ठिकाणी मनामध्ये साठवून ठेवला नाही पाहिजे. पुढची गोष्ट, आपण त्याच्यामध्ये आपण सतत चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं जे वातावरण आहे त्या पद्धतीत आपलं जीवन आणि मन त्या ठिकाणी घडत असतं. रोज आपण स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आपण रोज हसणं सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे, कारण हसणं एक आपल्या आयुष्यात एक सर्वोत्तम औषध आहे. हे करत असताना आपण निसर्गाची सुद्धा त्या ठिकाणी जवळीक साधणं गरजेचं, निसर्गात गेलं पाहिजे. निसर्गात गेल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जी काय आपल्यातली निगेटिव्हिटी आहे त्या निसर्गामध्ये खेचून घेतली जाते. म्हणून आपण निसर्गात सुद्धा जाणं गरजेचं आहे. आपण इतरांना आपल्या आयुष्यात मदत करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये अतिशय आनंद तयार होईल आणि ॲटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद तयार त्या ठिकाणी होणार आहे. आपण समजा आपल्या माणूस आहे म्हटलं तर चुका होतात, तर ते आपण स्वतःहून त्या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे आणि आपण त्या चुकातून सुद्धा चांगलं शिकणं गरजेचं आहे. भूतकाळ जो आपल्या आयुष्यात निघून गेलेला आहे त्याचा आपण बऱ्याच वेळा ते दुःख आपण जीवाशी कंट्रोल त्या ठिकाणी कवटाळून ठेवत असतो. तर ते भूतकाळातलं जे काय दुःख आहे ते कंप्लीट सोडून त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये रोज छोटे छोटे जे काय यश मिळतं त्याचा आपण सतत साजरा करणं गरजेचं आहे. आणि यश जर समजा आपण साजरं केलं तर आपल्या जीवनामधील आनंद त्या ठिकाणी वाढत असतो. देवावर आपला विश्वास त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण सकारात्मक राहू शकतो. आपला जो आनंद आहे हा आनंद कुठेही बाहेर नसून तो आनंद हा आपल्यातच असतो, आपल्या मनातच असतो. म्हणून आपले मन सुद्धा सतत साफसफाई करणं गरजेचं आहे. जसं आपण घर स्वच्छ करतो, अंग स्वच्छ करतो, कपडे स्वच्छ करतो, त्याच पद्धतीनं आपलं मन सुद्धा प्रत्येक क्षणाक्षणाला साफ करणं गरजेचं आहे. आणि ह्या जर समजा गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये बाळगल्या तर निश्चितच आपण ह्या जीवनामध्ये अतिशय आनंदी व्यक्ती होतो. ओके, धन्यवाद. थँक्यू.